नमस्कार. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जळगाव जिल्हा व सरचिटणीसपदी एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व जे श्रीताई नरेंद्र चौधरी यांची निवड झालेली आहे. आणि एक सोज्वळ, एक मनमिळावू, एक साधं-सुधाचं व्यक्तिमत्व ताईंचं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, आपलं टीव्ही 24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. एक चांगल्या प्रकारचं जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि आपल्या एक भारदस्त अशी निवड झालेली आहे. याच्या आधी आपण कोणकोणते पद भूषवलेली आहेत, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडी जिल्हा सरचिटणीसपदी माझी निवड झालेली आहे आणि मी याच्या आधी महिला आघाडी शहर अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि तालुका अध्यक्ष पण भूषवलेलं आहे आणि मंडल अध्यक्ष पण भूषवलेलं आहे आणि माझ्याकडे महिला दक्षता समितीचे पण पद आहे आता. आणि माझ्याकडे संघटनेचं काम मी आतापर्यंत करत आलेली आहे आणि संघटना एकनिष्ठ मजबूत कशी व्हावी त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे ती मी जनतेपर्यंत कशी नेता येईल, त्याच्यात आपल्या पक्षाच्या माध्यमातून कशी आपल्या पक्षाचे कार्यक्रम जे कसे माध्यमातून पोहोचवता येतील त्याचा मी प्रयत्नशील करत राहील. एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहात. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपण किती वर्षापासून काम करत आहात, काय सांगा? मी 18 ते 19 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठ ने काम करत आहे. आपण भारतीय जनता पार्टीमध्ये याच्या आधी आपण वेगवेगळ्या प्रकारची पदं भूषवलेली आहेत. एक चांगल्या प्रकारचं आपण महिलांच्या कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत? महिलांचे मी दारिद्र्य या रेशन कार्डाचे काही कामं असतील ते करून दिलेले आहे. काही महिलांचे काही कुठं जायचं असलं त्यांना ते मार्गदर्शन करत राहते आणि असे विविध प्रकारचे कार्यक्रम मी कॅम्प लावत राहते. आणि बरं, मला सांगाल की तुम्ही आपल्या भारतीय जनता पार्टी मजबूतीकरणासाठी आपल्याकडे जळगाव जिल्ह्याचं पद आलेलं आहे. एक जिल्ह्याचं पद आपल्याला मिळालेलं आहे. भारताचं पदासाठी आपली निवड झालेली आहे. तर पक्ष संघटनेसाठी आणि मजबूतीसाठी आपली भूमिका काय राहणार आहे, थोडक्यात काय सांगाल? पक्षाने जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे ते मी महिलांपर्यंत घराघरात जाऊन आणि आपला जो भारतीय पक्षाचा जो हेतू आहे की आपला जो संदेश आहे तो घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, त्याच माध्यमातून मी घराघरापर्यंत जात राहील आणि आपला जो संदेश आहे, जे काही कार्यक्रम येतात शासनाचे विविध प्रकारचे, ते घरापर्यंत पोहोचवत राहील. महिला मोर्चाच्या जळगाव जिल्हा सरचिटणीसपदी आपली निवड झालेली आहे. एक चांगल्या प्रकारचं आपल्याला जे सातत्य आहे, आपण अविरतपणे सेवा केलेली आहे महिलांची. कदाचित वरिष्ठांनी आपली दखल घेऊन आपली निवड झाली असावी, असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. बरं, मला सांगाल की आपण जवळपास 15 ते 20 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांच्या, गोरगरिबांची सेवा केलेली आहेत. शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून दिलेला आहे. आपलं आता पद मिळाल्यानंतर, आपली सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर आपलं याच्या पुढील फ्युचरमध्ये, म्हणजे भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, काय सांगाल? माझं विजन हेच राहणार आहे की महिलांपर्यंत कसं आपल्याला जाता येईल आणि कसं आपल्याला काम करता येईल महिलांसाठी, तेच माझं विजन राहणार आहे. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं महिलांच्या अडीअडचणी, समस्या सोडवण्याचा आपण तत्पर राहणार आहात. बरं, मला एक सांगाल ताई, आपल्याला आपल्या पक्षाने एक पावती दिलेली आहे. आपल्या एकनिष्ठतेची पावती आपल्याला मिळालेली आहे. तर मला आपण या निवडीच्या माध्यमातून आपण समाजामध्ये, म्हणजे सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता, काय सांगाल? मी कोणत्याही प्रकारचा समाज असो, कोणत्याही समाजाचं मी काम करायला तयार आहे आणि कोणत्याही समाजाच्या महिला माझ्याकडे आल्या तर मी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं आपण त्यांना गायडन्स करणार आहे, मार्गदर्शन करणार आहात आणि महिलांचे संघटन कसं मजबूत होईल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण एक प्रयत्नशील राहणार आहात. बरं, मला एक सांगाल की भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला 15 ते 20 वर्ष झाली आहेत. आपण अविरतपणे सेवा करत आलेले आहात. महिलांचे प्रश्न आणि अडचणी आपण सोडवलेल्या आहेत. तर मला सांगाल की याच्यानंतर आपण इथपर्यंत मजल मारलेली आहे.
आपण सरचिटणीस पदावरती विराजमान झालेले आहेत आणि एक सुरुवातीपासून तर आजपर्यंत इथपर्यंत जी जाऊन आपण पोहोचलेले आहेत. इथपर्यंत आपण यशाचं जे गौरीशंकर गाठलेलं आहे, इथपर्यंत जी मजल मारलेली आहे, याचं श्रेय कोणाला देणार काय सांगाल? मी याचं श्रेय सर्व स्वर्गीय हरिभाऊ जावडे आणि नंतर मंत्री गिरीश महाजन आणि नंतर रक्षाताई खडसे खासदार आणि संजय सावकारे आमदार आणि अमोलदादा जावडे आणि आमदार आणि नंदकिशोर महाजन विधान परिषदचे यांच्याकडे सर्व माझं श्रेय जात आहे की त्यांनी माझ्यावरती महिला सरचिटणीस पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि त्यांच्या कोणत्याही याला मी तडा जाऊ देणार नाही असं तुम्हाला घोषित करते. म्हणजे विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आपण. ह्या होत्या एक जयश्रीताई नरेंद्र चौधरी, एक चांगल्या प्रकारचं जिल्हा लेवलचं एक जिल्हा सरचिटणीस बीजेपी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारे त्यांच्या संदर्भात त्यांच्याकडून इत्थंभूत अशी माहिती जाणून घेतली आपण. या